नमस्कार मंडळी. काही प्राचीन मंदिरं ही प्रसिद्धीच्या तितकीच होतात नसतात, पण त्यांचं प्राचीनत्व त्या मंदिराची श्रीमंती वाढवतं. आज आपण आलोय पंचवटी परिसरामधल्या तिळा गणपतीला. या मंदिरामुळेच या आसपासच्या वस्तीला गणेशवाडी असं म्हटलं जातं. 1767 साली नाशिकच्या भडके घराण्यातील पूर्वजांना ही मूर्ती मिळाली होती घराचा पाया खोदताना, आणि त्यानंतर त्यांनी जवळच एक मंदिर बांधून त्या मूर्तीची स्थापना केली. असं म्हणतात की त्या काळी 5,000 रुपयांचा खर्च आला होता या मंदिराची उभारणी करण्यासाठी. मंडळी, ही मूर्ती जी आहे ना, ही स्वयंभू आहे, पण अशी एक आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा भडके घराण्यातल्या पूर्वजांना ही मूर्ती मिळाली होती तेव्हा ती अगदी लहान होती, पण त्यानंतर कालांतराने ती तिळातिळांनी वाढत गेली आणि म्हणूनच ह्याचं नाव तिळा गणपती आहे. दरवर्षी मकर संक्रांतीनंतर जी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळी इथे मोठी यात्रा भरते आणि श्रद्धेने आलेले जे भाविक आहेत ते यावेळी तिळाचा नैवेद्य या गणपतीला दाखवतात. गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वी मूर्तीच्या मूळ रूपाला बाधा न आणता तिचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर असं हे तिळा गणपती हे देवस्थान नाशिकच्या भूषणांपैकी एक मानलं जातं. तर मंडळी, पंचवटीमधले अजून असे कुठले प्राचीन गणपती आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.